पण आपण घेत आहोत. पण गेली 27 वर्ष आपली शिक्षण संस्था या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते. 25 वर्षापासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण नीट जेईई अशा विद्यार्थ्यांची तयारी दरवर्षी आपण वेगवेगळ्या मार्गातून आपले नॉलेज अपडेट करून किंवा नवीन एजन्सीच्या माध्यमातून आपण या धाराशिव जिल्ह्यातील गरीब मुलांसाठी आपले प्रयत्न चालू आहेत. खरं तर ही कालची पेपर फुटी आज आमच्या एक लक्षात गोष्ट आली की जी खरे विद्यार्थी जी रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करून जी मार्क मिळवत होते त्या मार्काचा कसलाही उपयोग त्या मुलांना झालेला नाही. कारण एकूण बघा 1,29,000 विद्यार्थीच्या जागा या भारतामध्ये आहेत. त्यापैकी 63,000च्या जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत विद्यार्थी संख्या ऍडमिशनसाठी. तर या परीक्षेमध्ये हे परीक्षे सतत रात्रंदिवस प्रामाणिकपणे सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपली संस्था याच्यामध्ये काम करते. तरी सुद्धा आम्हाला 2, 4, 5, 1,000 विद्यार्थी जवळपास दरवर्षी बसतात. त्यापैकी 300 विद्यार्थी म्हणजे अतिशय बौद्धिक क्षमतेनं चांगले असलेले विद्यार्थी की ज्यांना कसल्याही परिस्थितीत नीट जेईईसाठी परीक्षा ती क्रॅक करू शकतात. परंतु ज्या पद्धतीनं हे पेपर लिकेजची बातमी काल आली आणि त्याच्यापूर्वी आमच्याकडे 2 वर्षापूर्वी मोठे गावकर सरांचे RCC क्लासेस आहेत ना, ते आमच्याकडे 2 वर्षापूर्वी चर्चा करता आली होती की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमच्याबरोबर आम्हाला टाईप करायचं तुम्ही आमच्याबरोबर तयार आहे. ठीक आहे, करू कुठली तरी एजन्सी आपल्याला की ह्याच्यामध्ये काम करते त्याच्यावर. पण बोलत असताना ज्यावेळी चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडं काही आर्थिक पैसे असलेले काही विद्यार्थी मिळू शकतात का, म्हणजे कशासाठी सर, तर आपण काही गोष्टी त्या मुलांना वेगळी हेल्प करू जे आर्थिक सबल आहेत त्या मुलाला आपण बऱ्यापैकी मदत करू शकतो आणि त्याला मिळली साठी आपण सक्सेस करू शकतो. ही ज्यावेळेस त्याची मागणी झाली त्यावेळेस मी त्याला सांगितलं की आमच्याकडे आता एक विद्यार्थी नाही जो की 5-10 लाख रुपये तुम्हाला देऊ शकेल, त्यामुळे आमचं तुमचं काही टायप होऊ शकत नाही. आणि नंतर आपण फिजिक्सवालावर टायप केलं आणि फिजिक्सवाला अतिशय प्रामाणिकपणे गेली 2 वर्ष आपल्याला काम चाललं. परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये मुळात जायला पाहिजे की पहिल्या सुरुवातीला आपल्याकडं ग्रुपिंगवर PCB ग्रुपवर मुलांचं सिलेक्शन होत होतं. सुरुवातीला PCB ग्रुप 94-97% त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेचा म्हणजे सहभाग असायचा. त्याच्यानंतर हेच CBSE कडे ह्या परीक्षा गेल्या आणि 2019 वरून परत NTA कडे गेला. खरं तर NTA ही जी एजन्सी आहे ही सोसायटीज रजिस्टर्ड ऍक्ट मध्ये झालेली आहे. त्यांचं स्वतःच तसलंच अस्तित्व नाही. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आउटसोर्सिंग आहेत. म्हणजे पेपर सेटर आउटसोर्सिंग, पेपर तपासण्या आउटसोर्सिंग आहेत, प्रिंटिंग प्रेस आउटसोर्सिंग आहेत. तर अशा पद्धतीनं जर 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात लक्षात घ्यायच्या आणि ह्या एक्झामवर किंवा ह्या ह्याच्यावर आपल्या देशाच्या आरोग्याचं भवितव्य टाकलं जातंय. लक्षात, देशाचं भवितव्य या आरोग्याच्या ह्याच्यावर टाकलं जातंय. आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, हे जे MBBS MS MD झालेले आहेत याच्यामधूनच जवळपास 60 ते 70% कमिशन्ड ऑफिसर म्हणजे UPSC माध्यमातून पास होणारे परीक्षा होणारे विद्यार्थी लक्षात. जर अशा पद्धतीने हे किती वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळे खरं तर CBI अत्यंत चांगलं काम या 4-5 दिवसांमध्ये चालू CBI आणि CBI आज झालेल्या कालच्या नीटच्या एक्झाम पेपर फुटीच्या संदर्भात तर चर्चा झालीच. परंतु नुसत्या या पेपर फुटीवरच्या चर्चा न होता गेल्या 10 वर्षामध्ये अशी किती मुलं पास झाली, अशा किती मुलांना मदत केलेली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आता मोठे गावकरच्या बाबतीत जर सांगायचं त्याच पद्धतीनं राजस्थान नंतर दिल्ली हैदराबाद अशा कोचिंग क्लासेस चालू.
हे सगळं कोचिंग शैक्षणिक संस्था याच्यामध्ये कुठं आता लातूर पॅटर्न आज भारतामध्ये नाही जगामध्ये तिथं नाव त्यामध्ये शैक्षणिक संस्थेचं काम अतिशय चांगलं होतं मग सुरुवातीला कारण ते ग्रुपिंगवर होतं त्यावेळेस आणि ग्रुपिंगमुळे ते शैक्षणिक संस्थेचं नाव होतं पण आज शिक्षण संस्था म्हणजे फक्त नाव नोंदणी करता राहिली सगळी जी मुलं आहेत पैसेवाली ज्यांचे मुलं कोणाला पैसे किंवा ते सगळं कोचिंग क्लासेसवर एखादा धंदा चालू आहे आणि कोचिंग क्लासेसमधून चालू आहे मोठे गावकरची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 5 लाखाची बॅचेस वेगळी 3 लाख रुपयाची बॅच वेगळी आणि मग नॉर्मल आपले 60,000च्या मुलांची बॅच झाली मग आज आता काल परवा इथे जर जाहिरात बघितली तुम्ही तर 600+ मार्काची लातूर पॅटर्न आपल्या धाराशिव शहरामध्ये आपले इथं कोचिंग क्लासेस सर्वसामान्य लोक आहेत ते त्या कोचिंग क्लासेसवर त्यांना पोहोचायला अजून 10 वर्ष लागते त्यांच्याकडे परंतु जर एकूण 1,29,000 मधल्या जागा तर 50-60,000 जागा तर ह्या पद्धतीनं ज्याला मॅनिप्युलेशन आपण मॅनिप्युलेशन पद्धतीनं ही आर्थिक निकषावर जर जागा त्या भरत असतील तर सर्वसामान्याची बौद्धिक क्षमता रात्रंदिवस मेहनत करून त्यांच्या पालकाची म्हणजे पोटाला चाड देऊन बँकेचे कर्ज काढून जी आर्थिकदृष्ट्या पालक सवळ नाही त्या पालकाला पैसे भरू शकत नाही अशा पालकाचं गेल्या 10-12 वर्षापासून माझ्या ज्यावेळेस NTA एजन्सीनं काम घेतलं त्यावेळेसपासून आले आज जर तुम्ही NTA दोषी ठरवलं तर NTA कसलीही गोष्ट आपल्या स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार नाही तिने सरळ सरळ सांगितले आमचा काही त्याच्यामध्ये संबंध येत नाही आउटसोर्सिंग केलेले प्राध्यापक आणि हे साधं रॅकेट नाही लक्षात घ्या हे भारतामध्ये याचं जाळं पसरलेलं आहे काय होतं दरवर्षीच्या ह्या एक्झाम घेतल्या जातात नीटच्या ह्या एक्झामसाठी 5 राज्यातून पेपर सेटर असतात आणि 5 राज्यातून जे पेपर येतात 5 राज्यामध्ये ते एका राज्याचे दरवर्षी वेगळे सिलेक्ट केले जातात लक्षात घ्या आणि मग ही जर सगळी 5 राज्याची टोळी एकत्र आली ही सगळी टोळी एकत्र करायला कारणीभूत आहे कोचिंग क्लासेस मग राजस्थान मधला कोटा असेल हैदराबाद असेल दिल्लीतले कोचिंग क्लासेस असतील नंतर तुमच्या नगर पुणे मुंबई लातूर असे कोचिंग क्लासवाले या एजन्सीमध्ये सांगितले याच्यामध्ये CBIनं आमची विनंती आहे की आता याच्या पुढच्या काळामध्ये तर खरं तर या सोसायटी रजिस्ट्रेशन खाल्ल्या फक्त NTA हे काम देण्याचं काम नाही UPSC सारखी स्टॅट्युटरी बॉडी या नीट एक्झामसाठी तयार झाली पाहिजे त्याचं स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे आणि त्या स्टॅट्युटरी बॉडीवर मग ते अधिकारी असतात स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे त्या बॉडीमध्ये किंवा ज्या एजन्सीमध्ये नसतात UPSC मध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप कोणी करू शकत नाही प्रशासकीय अधिकारी हस्तक्षेप करू शकत नाही अशी एजन्सी तयार करणं गरजेचं आहे NTA सारखी NTA तुम्ही तसं दर्जा ठिकाण नवीन तशी एजन्सी करा या आउटसोर्सिंगवाल्यांनी हा सगळा घपला केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी नाव आलेले आहेत कोण मनीषा वाघमारे आलेली एका मनीषात नंतर कुठली वाघमारे आहे नंतर तुमचे मोठे गावकर आहेत बरीच लोक याच्यामध्ये खरं तर आलेली आहेत आणि ही एक कनेक्शन जे आहे खरं तर आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून 97 पासून प्रयत्न करतोय आमचे जर पारंपरिक आदर्श शिक्षण संस्थेचे जर निकाल पाहिले ज्यावेळेस ग्रुपिंग होती किंवा PCB ग्रुपवर ज्यावेळेस एक्झाम असायच्या त्यावेळेस मराठवाड्यामध्ये आपली शाळा किंवा आपली संस्था ही नंबर 1ला असायची आपल्याला 13-14 विद्यार्थी मेडिकलला जायचे आणि त्याच्याकडे आपल्याला रेकॉर्ड आहे आजपर्यंत आपण 3,000 डॉक्टर जवळपास एक्सेसपासून घडवलेले आहे आणि जवळपास 15-16,000 इंजिनियर IIT मध्ये आपले जवळ 3,000 विद्यार्थी हे सगळे घडवत असताना आपण आपला जो निकष होता तो फक्त बौद्धिक क्षमतेवर निकष होता आमचा आर्थिक ह्याच्यावर कधीही निकष आम्ही लावला नाही आणि कारण आमच्या इथं ही विद्यार्थी आहेत ती विद्यार्थी अतिशय गरीब मध्यम ह्याच्यातून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला ह्या विषयात आम्ही कधी पडलोही नाही परंतु ह्या पद्धतीतून असं नुकसान होत असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये किती मुलं असेल आपल्या आर्थिकदृष्ट्या मुलांचं किती नुकसान झाले हे सुद्धा बघणं CBIचं काम आहे कारण लक्षात घ्या की ह्या जर एजन्सीच्या काम करतील त्या एजन्स्या म्हणजे आता जे एजन्सी काम करते त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक काम करतात लक्षात घ्या मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो
या गोष्टी आहेत. तीन एजन्स्या ह्याच्या बोगस कामामध्ये 3 एजन्सी आहेत काम करत. आता या यंत्रणेतले फितूर लोक, ज्याला आपण इनसायडर म्हणतो, या एलटी एजन्सीची काम करणारे फितूर लोक आहेत. म्हणजे मधले क्लार्क असतील, ऑफिशियल असतील, ही फितूर लोक इनसाइडचे काम करते. आपण त्याला सॉल्व्हर्स गँग म्हणतो. म्हणजे दिल्ली एम्स, मोठ्या वैद्यकीय कॉलेजच्या विषयाच्या पैसे द्यावे, त्यांच्यासाठी पेपर तासात सोडून घेणे, त्या ज्या सॉल्व्हर्स म्हणतात, ती एक एजन्सी काम करते. आणि स्थानिक लोकल एजंट. स्थानिक लोकल एजंट म्हणजे काय की हे जे विद्यार्थ्याला आपल्याला पास करायचे, त्या विद्यार्थ्याला आपल्याला मेडिकलला ऍडमिशन द्यायचंय, तर त्या ऍडमिशनसाठी प्रत्येक तुमच्या कोचिंग क्लासवाल्यांनी, मोठे वगैरे असतील, पोटेतले असतील, बरेच आहेत त्या सगळ्या मोठ्या मोठ्या आहेत. याचं नाव त्याच्यामुळे मोठं झालं लक्षात घ्या. ह्यांनी जवळपास 30% 40% जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्या पालकांना त्यांनी ऍडमिशनची हमी अगोदर दिली जाते. आणि त्याच्यानंतर 5 लाख ज्याची फीस आहे, त्या 5 लाखाला 100 ते 150 मार्काचे प्रश्न दिले जात होते आतापर्यंत. आता काल बोला ते सिद्ध व्हायला लागले. 100-150 मार्काचा जर तुम्ही गेस दिला म्हणजे 42 प्रश्न, एका प्रश्नाचे 4 मार्क असतात. एका प्रश्नाला 720 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये 42 प्रश्न तुम्हाला ऑलरेडी अगदी आन्सर की सहित अगोदर दिले. 42 गुणिले 4 करा, म्हणजे 160 मार्क तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये तुमचे वाढले जातात. त्याच्यामुळं अशी मुलं जर असे मार्क किंवा असे त्यांना पेपर अगोदर दिल्यानंतर 10 दिवस 15 दिवस आणि असे जर निकाल लागले तर सर्वसामान्य विद्यार्थ्याचं फार मोठं नुकसान या एजन्सीने केलेलं आहे. त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. मोठे गावसारखी माणसं ज्या तुमच्या बडेनी, मी बडेची मुलाखत ऐकली, लोकमत मला वाटतं लोकमतचे आहेत काय, त्याने फाशी दिली पाहिजे. ही जी भाषा आहे ती मला योग्य वाटते. कारण याच्यामुळे गेल्या 8-10 वर्षामध्ये एनटीची एजन्सी व्यवस्थापन दिली, त्या दिवसापासून आजपर्यंत किती मुलांचं नुकसान झालंय याचा सुद्धा सीबीआयने तपास केला पाहिजे. आणि ज्या शैक्षणिक संस्था प्रामाणिक, याच्यामध्ये मी पालकांना, आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करणार आहे की कुठेही तुमच्या मुलाचा असल्या अफवाला, या होर्डिंगला बोलता न जाता आपण स्वतः वैयक्तिक त्या शिक्षण संस्थेची एकतर तपासणी केली पाहिजे, तिथं जाऊन अभ्यास केला पाहिजे. खरंच ही एजन्सी प्रामाणिकपणे मुलांना घडवते. बौद्धिक क्षमतेच्या परीक्षा घेऊन आज काल बरोबर एक GR, काल कलेक्टरने एक GR काढला, पोलीस MIDC मध्ये सगळे कोचिंग क्लास, सगळे हॉस्टेल्स. आज मला सांगा त्या मुलांनी, जवळपास सगळ्या मुलांनी तिथं कमीत कमी 30,000 विद्यार्थी MIDC मध्ये जेवढे कोचिंग क्लास होते आणि MIDC मध्ये जेवढे हॉस्टेल्स होते ते सगळे बंद करण्याचे आदेश आणि तिथं उद्योग धंद्यासाठी ती दिलेले बंद करायचे आज जिल्हाधिकारी काल 22 तारखेला लातूरमध्ये आदेश काढला. मला सांगा, आज ही मुलं अतिशय हालिकेच्या परिस्थितीत सुद्धा पालकानं त्यांना तिथं फीस भरून पाठवलेलं आहे. त्या मुलांचं नुकसान किती आहे मला सांगा. ते फीस भरलेले आहेत, त्यांच्या तिथं हॉस्टेलला तिथं जाऊन राहिलेले आहेत, त्यांच्या स्टडी सुरू झालेले आहेत. हे मुलांचं नुकसान झालेलं आहे. आणि हे भरून काढायचं खरं तर या कोचिंग क्लासवाल्याकडून त्यांनी ज्यांनी हे पैसे घेतले ते पैसे सगळे विद्यार्थी परत मिळाले पाहिजेत. पालकाला विनंती की पालकांना अशा एजन्सीपासून सावध राहिले पाहिजे. आज धाराशिवमध्ये सुद्धा लक्षात घ्या, काल बघा बोर्डिंग बघितल्या तिथं मी 600+ आहे. धाराशिवमध्ये सुद्धा लातूर पॅटर्न एंट्री करायला लागला. लातूर पॅटर्न म्हणजे शैक्षणिक संस्थेचा लातूर पॅटर्न नाही, त्या संस्थेचे पॅटर्न आहे, कोचिंग क्लासचे पॅटर्न आहे. कोचिंग क्लासना आणलेला पॅटर्न आहे. आणि आता कोचिंग क्लास काय आहे 4 दिवसामध्ये तुमच्या सगळं लक्षात आलंय. याच्या पुढच्या काळामध्ये कोचिंग क्लास आम्ही जपून त्याच्यावरचे फोटो बघितले का आपण? 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी जी पासआउट झालेली पोर आहेत त्यांचे फोटो त्यांनी गेल्या वर्षी चालू विद्यार्थी त्याच्यावर नाही लक्षात घ्यायचं. तुम्ही 150 मार्काचं गेस घेऊन पेपर फुटी करून त्याच्यामध्ये प्रश्न काढून 40-42 मार्काचे प्रश्न तुम्हाला देत असतील तर त्या प्रश्न एनटीएवर सुद्धा म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह तयार होते की एनटीए सारखी एजन्सी जी की सर्वच आउटसोर्सिंग करते, कुठलीही जबाबदारी एनटीएने घेतलेली नाही. लक्षात घ्या.
तिने सगळं पेपर सेटर, पेपर तपासणारे यांच्यावर ती सगळी जबाबदारी घातलेली आहे आणि सगळी यंत्रणा एकमाशी संलग्नित आहे आणि त्याच्यामुळे या घटना घडते. तितकं सोपं नाही. या एजन्स्या काम करतात, त्यांना त्यासाठी काम करणाऱ्या एजन्सी आहेत. ती काय विद्यार्थ्याचा फायदा तोटा किंवा बौद्धिक क्षमते नसलेल्या विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने काम करत नफ्यासाठी काम करणाऱ्या एजन्सीवर आपण किती विश्वास ठेवायचा सरकारनं तरी आणि शासनानं तरी अशा एजन्सीला कसं काम द्यावं या गोष्टीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण या एजन्स्या त्या टोटल आउटसोर्सिंग केलेल्या एजन्सी आहेत. प्रिंटिंग प्रेस आहे, पेपर सेटर आहेत, PV कुलकर्णी, मोठे गावकर असे बरेच लोक, अजून 11-15 लोक आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता पालक सुद्धा काही काही पुढे येईल की माझ्याकडून 10 लाख रुपये घेतले, माझा मुलगा कर्जाला आहे, मला सांगितलं 10 मिळते. असे जर लोक जर यायला लागले पुढे तर गेल्या 10 वर्षामध्ये जी मुलं पास आउट झाली किती मोठं येणाऱ्या काळात ह्या घटना झाल्या नाही पाहिजे. याच्याकरता मी स्वतः किंवा शिक्षण संस्था हायकोर्टामध्ये